शिजले रे म्हणलं. चला घ्या म्हणलं काळा प्लेटा गिलेटा काळा याच्यातल्या. आणि मी काय म्हणतो भूषण पाहुणे बाले की आवाज देऊन पाय आले तर आले समजा. देवदाच्या खोपडीत बसेला म्हणते काशांती. त्याला म्हणा बोलावलं म्हणा आले तर आले. उपाशी मारता का ते रातच्यानं. अहो द्या ना, कुठं मिनता करता येत नाही ना, येत नाही ना, मला माहिती आहे ना. आपण म्हणणं आपलं काम आहे. उद्या सकाळी आपल्याच नावानं बोमा मारण ना. मग याने उपाशी मारलं बा हे सणान जेवले जाय तेवढं एक आवाज दे द्यायले. चला म्हणा बोलावलं म्हणा जरा मिनता करायच्या. आता तुम्ही म्हणता बा म्हणून जातो, नाही तर मला तर इच्छाच नाही बोलावायची. चल रे भानू चाल बरं, येऊ 2 मिनिटात नाही काय म्हणते पाहू मग. काय बोलावलं जाऊ द्या उपाशी मोर तिकडे गाले. मग काय तर लायकीच आहे का ती. मग धवसा बरोबर आला नाही आतापर्यंत मस्त बोलले. बघा शंभर पाहिजेच वाले असंच पाहिजे. कापूस शिका 50,000 मारू द्या. हो ना आपण झुंबर आपल्या बहिणीचा विषय आहे ना बा, म्हणून आपल्याला मुकाटान बसा लागते. नाही तर आपण काय 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 भेट होतो का दिले. मग तुला तर माहिती आहे माझा दिमाग जर का तपला ना मग मी हे बा घोटमारच करत असतो. माझ्यासारखा माणूस खराब नाही. पण मी असं शांत म्हणून आता त्याला वाटते की बा असं आहे तसं आहे. पण आता असं वाटते जाऊ द्या. पण आता काय बोलावं नाही आपल्या बहिणीचा विचार करू राहिलो मी. पण अति झालं त्याचं. मग 50,000 रुपये असं दरवर्षी नेतो मग काय पुढणार आपल्याला. आता काय फालतू हे बा त्याला तुम्ही कापूस देऊच का. काही करा तिकडे काही बहाना करा. आता जाऊ दे एक खेपचे 50,000 रुपये गेले म्हणून आता छातीला माती लावून काम करावं लागणार आपल्याला. काय करतं पण आपण रात दिवस मेहनत करायला काय ना असे हडे येते तर 50,000 घेऊन जात दर्दी वहिले याले उन्हाळ्यात मी. मामा चला म्हणलं, जेवायला चला म्हणलं. आता कोण आहे रे चढली म्हणलं, चढली 100%. अरे म्हणलं आम्ही सो म्हणलं जेवण करायला चला म्हणलं. शिजली म्हणलं आता हे आपलं चांगली भाजी बनवली. चला म्हणलं चला. अबे तिकडे निघाय तू. पाहिजे नाही काय जेवण नाही करत फॅन नाही करत निघाय तू. चला ना मामा चला ना, बोलावून राहील तुम्हाला. एक खेप चला जेवण करा मग इथपर झोपा नाही येऊन. चला चला उघडा दार उघडा. म्हणलं ना रे गेट आउट चला इथून चालले झालो का. तिकडे त्या देवल्याला सांगा म्हणा उद्या 50,000 रुपये तयार करा म्हणा. काय करा आता, नाही म्हणता का मग. नाही नाहीच का मग. शेवटचं पापा म्हणलं मग. नाही तर मग कसं म्हणसान उपाशीच मारला नसन तसं. चला म्हणलं आता. निघता का रे तू का देऊ का रट्टे तुले बी निघतून. चालो 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 चाल म्हणलं भानू चाल बा म्हणलं. काही जमत नाही का लय बैकील दिसते काम. चाल बा काही ऐकत नाही मग. काय ते जायला की दिसू राहिले आता नाही का. चल चल जाऊ तिकडे. मी काय म्हणतो भानू देतो का सकाळी लावून बाहेरच्या बाहेर. बाहेरून लावून घेऊन का जाईल इकडे अटकले अंदरे मग. नाही नाही का सकाळी आपत होईल ना बाबा. नाही नाही कुणी येते नाही येत फालतू अटकून पडणार ते. पडू दे ना पुढे पुढे येरी त्याच लायकी जाईन ते. होय काशा मी ती दोघे जण अटकू दे रे. घेऊ का सकाळी लावून घेऊ का म्हणलं. ते मग लावून दे लावून देते का पाहून घेऊ माझ्या काय होतं नाही का. जाऊ दे. खराब काम झालं. आता तुम्ही पाणी गिनी देणं झालं चालले आले मग घराकडे. ते कुठं देवदास भाऊच्या खोपडीत थांबले. सांगा आता त्याला किती राग आला असं ना. हो आता उपाशी झोपले म्हणता आणि कसं काय आता. काय लस केलं ना दांगडू केला त्यानं. मग काय आता काय पण बोलता नाहीत ना आपल्याला. आता ते म्हणून राहिला की बा 50,000 रुपये पाहिजे म्हणे मला आजच्या आज 10 वाजताच्या आत मला पैसे पाहिजे म्हणे. नाही तर मी कसं दुर्गाला इथं ठेवतो म्हणे चालला जातो म्हणे. बापा इतकं इतकं म्हणे का. आता लोक 30,000च म्हणे. आता 2 दिवस झाले तुम्ही म्हणे 30,000 द्या लागते वाटते. आता 50 म्हणते का. आता काय करावं आता लयच भडकला होता ना ते. 50 पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणते मला ते. काही करून आता आपल्याला 7-8 क्विंटल कापूस विकास लागते बा. आता काय करता मग देऊन द्या मग. आता काय करा आता भांडणं केल्यापेक्षा. नाही तर हे पण इतका दांगडो करणार आहे ते. आता घरी आला समजा सकाळी सकाळी येतेच ते. 6 वाजता आला की ते दांगडो सुरूच करणार आहे. मला पैसे पाहिजे. मग काय म्हणा मग आपण सगळे लोक जमा करतं का. काही नका करू जाऊ द्या. आता आपल्याला म्हणावं जरासं मागं पुढे होईन आपलं. अजून मेहनत करा दररोज काही भाजीपाला टाका. कसं इकडे तिकडे निघतेस. जाऊ द्या तिकडे देऊन द्या त्याला एक खेपचे 50,000 आणि मोकळं करा बा. तेच म्हणलं तुला विचारायचं होतं. मी आलं बा काय म्हणतं काय नाही. तर आता मी काय करतो कधीला बजेल नाही तर मग लाईन पाटलाला भेटतो कापूस घेऊन येतो म्हणतो बा 7-8 क्विंटल नाही का. 7,000 नाही जरी गेला तर 7-7 49. बजेट बसून जाते मग 7 क्विंटल घेऊन जातो. आता 11 क्विंटल आहे आपल्याजवळ. जाऊ द्या देऊन टाका. काय करता आता होणार. दुर्गाबाई बी आता एक म्हणते साडी घे जा असं करता तसं करता. आता तिले बी 2-4 हजार रुपयाचा खर्च आहे ते बी. आता मला तर म्हणे साडी नको घेऊ काही नको घेऊ पाहुणे फक्त 30,000 देतो असं म्हणे बा. आता पाहता आता पाहुणा गेला 50 वर. आता साडी जोडी पाहिजेच म्हणते सगळंच पाहिजे. जाऊ द्या आता काय करता मग. आता 7 एका 8 क्विंटल का काय करता. भरा मग आता कसं गाडीत नेता का काय ट्रॅक्टर सांगता मग. पाहतो आता जर ट्रॅक्टर लाईन पाटलाचं तर त्याला म्हणतो बा घ्या भरून. मग तेवढा सकाळी जातो मी त्याच्या घरी चहा घेतला की लवकर त्याला आवाज देतो. बरोबर या मग त्याला सकाळी भेटून आणि देऊन द्या मग मोजून. तिकून लावलं कर बा कोण उघडून नाही राहिलं ना पाहुणे बा. म्हणलं हे उघडून नाही राहिलं. काय बोलून राहिले काही बोलता का. पानं ओढून पाहते काय काय नाही पाय जरा बरोबर साखळी वळा दे. उघडली ना पाहुणे बा. तुम्हाला काय आता कसं काय सांगू. बाहेरून लावली वाटते त्याच्याकडे. काय आता ओढल्या नाही उघडून नाही राहिलं ना हे. तिकडून लावून गेला ना साखळी. अरे बाबा काय कसं काय खरं म्हणा. आता सकाळी जाणं लागेल का बा. माझ्या बा पोट बरोबर नाही राहत बरं. मला सकाळी जास्त लागते. ते पाहते उघडा ते काही करा. पण आता साखळी लावून घेतल्यावर करू काय पाहुणे बा. मी सांगा तुम्ही सांगा ना आता. उघडा कसं आता कल्ला कर लागेल आवाज ठोका लागेल कोणाला. काय इलाज काय दुसरा आता. काय आवाज किंवा देता हो काय काय इतकं काय करायला लागते. द्या ना त्याला एक लात मारू. त्या दरवाजाला कोणता दरवाजा आहे ते. 2-3 याच्या दरवाजा खाली पडते ते. द्या मारून लाता मारा त्याला. लाता. अरे भावा हे इथं आपण झोपलो हेच तर मेहरबानी आपली. हे घडी करून ठेवता हे तुमचं ते ब्लँकेट. देवदास सनसनीची खोपडी होय ना हे. काय मामूली माणसाची आहे का ते. मग असं इकडला तिकडे वस्तू नाही गेली पाहिजे इच्छी. म्हणलं ते दरवाजा तोडला ना तर आपल्याला तोडते ते.
बोला खतरनाक आहे का माणूस माणूस म्हणजे लय खतरा वाटते. अरे बाबा ते झोपू तरी दिलं, ते आज आला नाही योगायोग इथं रात्री मुक्कामाले, नाही तर ते का आला असता ना आपला हाल पाहून आपल्याला हकालून दिलं असतं त्यानं. मग काय तर हेच तर आता कसं आला नाही म्हणून बरं आहे. लवकर म्हणलं काहीतरी कल्ला आवाज घेऊन ठोका लागल, कोणाला तरी आवाज गेला तर येईन नाही तर कार्यक्रम कसं कठीण होणार आहे आपला. तर मग आता ते किती काय खतरनाक असला तर मग जाऊ कुठं मी? माझ्या सकाळी जाणे लागेल का मला प्राथवी दिले? हो ना, तुमची जी समस्या आहे ती माझी समस्या आहे ना, काय मी काय मग आता हे बा सांगतो तुम्हाला, हे बा आवाज ठोका तुम्ही, जोर जोराने आवाज ठोकणं सुरू करा, कोणतरी येईन, नाही तर हे साखळीचं काही खरं नाही. म्हणजे पहा आता लोक ढंगडे पहा म्हणला, हे देवला पटलं का म्हणलं, साखळी लावून घेतली बाहेर आणि मला इथं आता अंदर कोणून ठेवलं. एवढं आता कोण असेल दुसरं याच्या पडेल कोणी आहे का? ते 4 जण असेल ना, 4पैकीच कोणतरी असेल ना. हो ना, आता काय झुंबर शिवाय दुसरं कोणी आहे का? आता ते देवलाल भाऊचा मेवणा आहे, त्याला लावली असली पाहिजे असं मला वाटतं बा. पण अति झालं राजा, हे लय झालं. आता रात्री उपाशी मारलं, थंडे गमावलं ना, आता हे आता कोंडून घेतलं. आता सकाळी जायचं बरं, बाकी काही असो, पण आता इलाज नाही ना माया. आता काही करा बा तुम्ही, आवाज ठोका नाही तर टीनं काढा, पण मला बाहेर जायचं लागते आता 5 मिनिटात. हो ना, तेच म्हणून राहिलं, मला आवाज तर ठोकू द्या. थांबा तुम्ही, आता आवाज ठोकू द्या कोणी आला तर. अरे कोणी हाय का रे? हाय का रे कोणी? मेला का रे इकडे? हाय का रे कोणी? जागीवाले राहिले का रे कोणी? कोणी तरी या रे बाबा, सायलेन्सर फुटते नाही दादा, देवदाची खोपडी पेटते म्हणलं. लवकर या रे, लवकर या म्हणलं, वाचवा रे बाबा. या रे, वावरात पुरी असेल जागीवाले तर. काय म्हणा कल्ला काय झालं म्हणा, देदाची खोपडी काय झालं, पेटली का म्हणा? अरे कोण होय रे, काय होय रे? कोणीतरी या रे बाबा, मरतो रे आम्ही. लवकर या देवदाची खोपडी उघडा रे. काय भिंत देदाची खोपडी काय झालं, काय सांगा बा आता. चला पाहून या लागन काय आहे तो. अरे आलो रे, आलो 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 रे, आलो आलो कल्ला रे करू म्हणलं. हो काय तर काय रे अंद्रे? या हो बाबा, लवकर या म्हणलं. डेन्या म्हणजे लवकर या. हे बा पाहुणे माझे हालने पावले जाऊ रे, या लवकर या. मग घरी काऊन ना गेले? इथं काय मरायला चालले? जा ना घराकडे. डॅनी आबाजी राजा साखळी लावायला ना बाहेरून, करू का आम्ही सांगा तुम्ही? लय जोरात आहे ना, फास्ट आहे ना एक्सप्रेस, लवकर उघडा साखळी ते. बिंद घोर कोणा लावली साखळी कोण राजा? काय कुचिन लोक आहे राजा. थांब उघडतो. म्हणजे कोण हा तुम्ही तर? उघडा म्हणलं, पोट धरून आम्ही, लवकर उघडा. कमी खा ना मग, इतकं खायला खाल्लं. थांब उघडतो. नाही बाबा, मी काय म्हणतो पाहुणे बा, तुम्ही तिकडे जाऊच नका आता. काही मान नाही माणसानं असं इतकं केल्यावर आता अजून काही माणसाचे राहिले काही? शिवलाल भाऊच्या घरी थांबा तुम्ही, मोठे मेवणे आहेत तुमचे, समजदार आहेत. मस्त इथं ब्रश गिरश करा, फ्रेश व्हा, चहा घ्या, मग त्याला फोन लावा. म्हणा मी येत नाही, म्हणा इकडेच थांबाच तुम्ही, पैसे घेऊन म्हणा पहिले, आणि इकडून इकडेच तुम्ही गाडी घेऊन चालले जा. मग काही पाय ठेवू नका लगाचा, दाट्टा बोलवू नका द्यायचा. आता एवढी केल्यावर आता जाणार आहे का माणूस तिकडे? एवढं दरवाजा लावेपर्यंत म्हणजे काय अति झालं नाही. इथंच थांबतो मी आता. शिवलाल भाऊ आवाज द्या फक्त तुम्ही. अरे शिवलाल भाऊ घरी आ का? उठले का म्हणलं शिवलाल भाऊ? कोण आलं सकाळी? अरे काशीनाथ होय का रे? हो आलो थांब 2 मिनिटं. अरे बापरे, पाहुणे आहेत का? अरे या ना जवळ बा, या म्हणलं चहा घेऊ आता. हे बाबा मांडलाच तिने चहा. इकडे झाल्या आता तुझ्याच घरी आले बा. काय करता, चहा नाश्ता तूच कर आता, जेवणही कर यायले. काऊन की तिकडे आता हे बिलकुल पाय ठेवणार नाही त्याच्या दाट्यातनी. म्हणजे काय झालं काय म्हणलं? असं काय झालं बा? काऊन आता तुम्ही वारातून येऊन राहिले का घरून येऊन राहिले म्हणलं पाहुणे बा? काय सांगा आता, विचारा यायलीच, विचारा काय कंडिशन झाली आमची, विचारा तुम्ही. काशीनाथ भाऊ विचारा. काय करावं राजा शिवलाल भाऊ? पाहुण्याचा काही मानपान तर राहिला, पण पाहुण्याला रात्रभर उपाशी मारणं. पाहुण्याचं काय आता तुम्हाला सांगा, थंड घेतलं होतं ना, थोडंसंच घेते जेव्हा की टॉनिक म्हणून, पण ते लांबवलं म्हणलं. ते तर लांबवलं, पण आता देदाच्या खोपडीत झोपलो बा कशी रातच्यानं उपाशी पोटी. सकाळी बाहेरून साखळी लावून घेतली. म्हणजे जायचे वांदे केले, शेवटी कल्लोय केला. डॅनीनं ते दरवाजा उघडला म्हणून काहीतरी बरं झालं. पोट मोकळं केलं, इकडे आलो. ते म्हणे, हे म्हणे पाहुणे बा म्हणे आपल्याला तिकडे जायचंच नाही म्हणे. एवढा जर आपला अपमान होत असेल तर तिथं जाण्यात काय अर्थ आहे म्हणे. म्हणून मग ते तुमच्याकडे आले बा आता. बाबा लयच झालं हो राजा, इतकं नाही करायला पाहिजे देवलानं. झुंबरे असला पाहिजे याच्यात हात समजा. त्यानं तेच ते 50,000 रुपये मागितले का नाही, ते विषय काढल्यावर त्याची सनकली. मग असं पाहुण्याला त्रास कसा द्यावा? उपाशी मारायचं रातच्यानं. मग असं केलं त्यानं, स्वतः मस्त जेवले तर फसकला. मग आम्हाला त्याला उपाशी ठेवून दोघाले मी उपाशी जाऊ. काय हे देवलालचं काही शोभलं नाही पण नाही का? जाऊ द्या, या पाहुणे बा, चहा घ्या, ब्रेड खा जराशी. या अंदर या, फ्रेश होऊन जा. हो चला येतो म्हणलं मग. जमला आता नाही का? आता मस्त झमकते आज. बरं येतो मग मी आता शिवलाल भाऊ. चला भाऊ घरी जायला लागं, मला बी आता भूक लागली. चला येतो मग. देवलाल भाऊ काय सकाळी आवाज दिला? काय होतं म्हणलं, अर्जंट काही काम आहे का? तर काही नाही पाटील, आपल्याला कापूस शिकायचा होता हो, 7-8 क्विंटल. तर म्हटलं नगदी पैसे पाहिजे होते आपल्याला, कारण की कसं आहे जवळ बॉल द्यायचे पैसे 50,000 रुपये. तर म्हणलं काय भाव आहे काय नाही, म्हणलं घरी पाहून घ्या. मी भले म्हणसान तुमचं ट्रॅक्टर काम असेल तर त्या देतो भरून, नाही तर मग बैलबंडी भरतो. ट्रॅक्टर तर नाही म्हणा आपलं, कारण की ट्रॅक्टर आता झुंबरला सांगितलं मी काम आहे थोडं. तर असं करा तुम्ही, बैलबंडीत भरून घेऊन या तुम्ही. आपल्याच घरी आता कसं टाकणं सुरू आहे कापूस सगळा. कंदीला म्हणजे लेटच मारून द्या म्हणा, कसा कापूस द्यायचा आहे म्हणा, ते सगळं मोजमाप करून घेऊन घेते मग. बरोबर ठीक आहे ना, मी त्या टच करून देतो आणि आपलं बैलबंडी भरून घेऊन येतो. मग इथं जाणार समजा, इथंच अंदर बस, इथंच गाडी लावून द्यायची, इथून आपला अंदर घेऊन यायचा. काही हरकत नाही, या तुम्ही घेऊन, किती असेल तेवढा नगदी पैसे देऊन देऊ. बरोबर ठीक आहे मग. आता बरं झालं, आता नगदी असल्याच्यानं कसं टेन्शन नाही राहिलं.
काय कठीणच आहे देवलालचं नाही का, झोको झोको सगळा जिंकते वाटते. बाईचा फोन आहे दुर्गाबाई. हा बोल ना हा बोल बाई म्हणलं बोल. हॅलो दादा, म्हणलं पाहुणे तुमच्या घरी आले का? हो ना, सकाळपासून म्हटलं आले नाही अजून, आम्ही वाटच पाहून राहिलो त्याची. अरे हो दुर्गा, पाहुणे इथं झाले म्हणलं सकाळी 5 वाजता इथं आलेत आपल्या घरी. काय आता ते जाऊ दे, काही सांगायला पुरत नाही विषय. हाय इथं आहे, काही काळजी करू नको. चहा पाणी आता पोहे घे खाल्ले, काही विषय नाही. हो ना त्याला फोन द्या ना, त्याचा फोन नाही उचलून राहिले ते, आता स्विच ऑफ केला त्यानं. हा द्या बरं, बोला बरं त्याच्या 2 शब्द द्या. हा हॅलो, हा बोल म्हणलं. हा म्हटलं तिकडे काय करून राहिले, म्हटलं या ना घरी, वाट पाहून राहिलो ना आम्ही. हा बाबा आई म्हणून राहिले, कुठे गेले जवळ बा हे ते, या लवकर. एकच सांगतो म्हणलं, मी इथं हवा आता सध्या. हो मी लवकरात लवकर 10 वाजताच्या आत जाणार म्हणलं इथून. हो तिथं मी दाटाई ओलांडत नाही, चाय पाणी नाही पाहिजे, पाणी नाही पाहिजे तिथं मला आता. अति झालं द्यायचं आता. रातच्यान तुला माहिती आहे का काय झालं माय मला? हा मला माहिती, तुला माहिती आहे का मला काय झालं? काय झालं म्हणजे काय झालं? हा देवलाल दादा तर म्हणलं सकाळी झाला 4-4:30 वाजता. तुम्ही काऊन नाही आले? तुम्ही झोपले होते तिथं. हो ना, मग ते सांगून राहिलो ना. मला सोडून ते चालले गेले तर मला उपाशी मारलं, जेवण नाही खावणं नाही. हा ते स्वतः जेवलेले खायचे, माझ्यासाठी काही ठेवलं नाही. आणि मी तिकडे झोपलो. मग आता काय करावं मग रातच्यानं? हो का, असं झालं का? ते तर म्हणे तसं काहीच नाही, त्यानं काही सांगितलं नाही. झोपलं आता मला म्हणे येतील म्हणे पाहुणे, आता तिथं आराम करून राहिले म्हणे. त्याला माहित कोणलं मला त्यानं कोणलं देदाचे ते खोपडीत मला बाहेरून साखळी लावून कोणलं म्हणलं, इतकी मी अद्दल घडवली मला. मग रातच्यानं माय काय काय गेले माय मला माहित आता, सांगू नाही शकत मी आता. बाबा असं मला तर काहीच नाही यातलं, काहीच माहित नाही. असं म्हणजे मग तुम्हाला काऊन असं काऊन झालं? म्हणलं काय झालं, तुमचे वाद झाले तिथं? वाद झाला म्हणजे कायचा वाद झाला? तुला म्हणलं नव्हतं का मी आपल्याला बाबा ते गाडीसाठी पैसे पाहिजे, तो म्हणलं का ते बाबाला म्हणलं का? विषय काढला होता मी जगनच्या आईजवळ 30,000 रुपयाचा. तुम्ही म्हणे 30,000 मागजो. नाही 30 होत नाही ते. मी फोन लावला ते 50,000 रुपये पाहिजे त्याला. 50चं बजेट पाहिजे म्हणा. मी म्हटलं देवलाले 50 पाहिजे. तर त्याची चिडी मग मला उपाशी मारलं तेवढ्यासाठी. हा द्यायचे नाही तर मग तसं सांगायचं देत नाही म्हणून. हा नाही देणं होतं मग तसं म्हणायचं, असा त्रास द्यायचा का मला? हो का, बरोबर मी बोलतो देवलासोबत. पण या ना तुम्ही, येऊन जा ना इथं, मग इथं प्रत्यक्षच बोलू आपण. नाही मी येतच नाही ते. हो त्याला सांगितलं मी कळक 10 वाजे मला पैसे आणून देतो, मी चालला जातो. तर तू बी तयारी करून ठेव. लवकरात लवकर 10 वाजता आपल्याला निघायचं आहे. असं म्हणता का? येतच ना का? बरं बोलतो मी त्याच्यासोबत, काय म्हणते काय नाही तर. हो आला ते आला. हो बोलतो मी आता इथंच. हो आली जगनची आई बी आली, त्याच्या संग बोलतो, त्याला घेतो जाता मी. थांबा. तेच म्हणलं. हो मी इथं आता शिवलाल दादाच्या घरी तुया बसतो मी इथं. हा ठीक आहे, 10 वाजे लोक तयारी करतो, पैसे तयार ठेव मला देवलाले. हा ठीक आहे. अरे म्हणलं देवलाल, म्हणलं जवळ बापू कुठे आहे माहिती आहे का? म्हणलं तुला म्हणलं काय रात्री काय केलं? म्हणलं तुम्ही नाटकं जिटकं त्याला उपास ठेवलं म्हणते. आता मी फोनवर बोलली, कुठे आहे ते शिवलाल भोजी? काय म्हणलं? नाही ना तसं काहीच नाही. ते काय थोडंसं आहे, ते काय झालं आता मी नंतर सांगेन तुला काय आहे. हो आता मी कसं कापसाची गाडी भरून राहिलो, पटकन नेऊन द्यायचा. मी आलो आता लाईन पाटला भेटून. असं हो का? म्हणलं त्याला किती राग आला तिथे थांबले म्हणलं ते. येऊन नाही राहिले दादा. तर ते कापूस शिक म्हणलं फटकन त्याला पैसे दे मग. हो ना, होतो हो म्हणतो देत नाही. हो ना देऊनच राहिलं नाही का, त्यासाठीच तर कापसाची गडबड सुरू आहे आता. हिंका डाली गेले आणले मी, भरतो मी गाडी आणि पैसे आणतो. पैसे आणतो तर हो ना, पण आता रात्री किती गेले तर द्यायचे. आता सांगून राहिले पाहिजे मी आता काय जाऊन तिकडे. हो ना, विनाकारण नसते काम करतो. ना तसं काहीच नाही ना. आता काय समजावूनच कसं सांगा बरं. जाऊ दे, मी नंतर सांगेन, पहिले मला कापूस भरते. लवकर कापूस भरते. हो पैसे दिल्याशिवाय त्याचा दिमाग थंड नाही होत. नाही तर इथे येत बी नाही ते आता. नाही देतो मी पैसे देतो, काही काळजी नको करू. हो बस आता पैसे बस गेलो की 1 घंट्यात पैसे. बरोबर पाय मग ते पैशाचं काय आहे तर मी जातो म्हणलं शिवलाल दादाच्या घरी. देवलाल काय कापूस काय लिकून राहिला म्हणलं, थांब ना रे बा जरासा. हा भावा नाही ना, थांब ना जरासा. काय भाव जाऊ दे तिकडे. आपल्याला काम असलं इकाच लागते बाबा. काय करताय? काम आहे पैशाचं, इकाच लागते. काम आहे काही नाही करायचं, राहू दे जरासा. हो ना, तर काय त्याला द्यावं लागते तर पाहुणे म्हणून इकडे राहिले. काम असते ना बाबा. आता ऑपरेशन करावं लागते, दवाखान्यात जावं लागते. मग आता पैसे पाहिजे नाही का? मग ऐन वक्तात आणावं का? 2-3 दिवसात जायचं आपल्याला. आले का पण जरा थांबलोच तुम्ही. एवढं काही हे नाही ना, मागं पुढे चालते. मागं पुढे चालते. तिकडे जवळ आता सुरी लावून तयार आहे. काय करा? नाही तुम्ही आता काळजी नका करू. पैसे गिशाचं काही टेन्शन नाही आपल्याला. लय कापूस होते अजूनही आपल्या पराठी, लय बोंडे आहेत. कायचा बोंडन कायचं काय कठीण साहेब बाबा. करू आता मनाने इकबा. हो ना, जरा थांबला असतं तर जमलं असतं ना. काय बोला आता बापून लय का हो ना, आता काय एका लागतेच. आता ते पावऱ्याला द्यास लागते ना, कडक धमकी दिला ते ना. पाला काहीतरी 17 बोले म्हणला बारका काढा पाहिजे ते. मग काका काय त्यांनी म्हणाल नाही पाहिजे का नाही देत म्हणून. बरं काका मी काय म्हणतो, आता पाणी झालं म्हणलं आपल्या दोघांचं बी. तर आज मग जरासं पायसारखं वावराकडे मी आज जातो म्हणलं कॉलेजला, म्हणून म्हणलं. हो पाय तुम्ही काही काळजी करू नको. तू जा कॉलेज कर तू बरोबर. हा जा. काय बाबा खोटे बोलता तुम्ही. त्याला द्यासाठीच पैसे आहे ना हे. हा काय सगळं कापूस शिकून राहिले, काय उलीसच राहिला आता देत मी. मग काय तर भाऊ जगन देऊ द्या आता, काही नसते होत. है पा आपण दिलं ना, आपल्याला देणारा देतच असते. जाऊ दे. काय करता ते मागून राहिले, भांडणं तंडणं केल्यापेक्षा बरं आहे ना. मग त्याच्या घरी नाही आहे का? त्याच्या घरी आहे का? त्याच्या घरी एवढं मोठी जमीन आहे म्हणते, मोठमोठ्या गोष्टी सांगते आत्या. मग तरी काय पैसे मागते आपल्याला? जाऊ दे ना, जाऊ दे. हे पा तू बडबड करू नको. ऐकन तर अजून मग फालतू वाढून जाईल. पण ऐकते फायते तुमच्या जण मुकाडून बसू राहिले मी. नाही तर माझा खरा माणूस नाही. मग जाऊ दे, आवाज नको करू. चुप बस. बरोबर लवकर तुम्ही गाडी भरा पटकन आणि लवकर घेऊन जाते. इथं कसं जास्त टाइम ठेवू नका. लोक याचे दादाचे विचारते. जा लवकर. हो जा जगन, आपली जोडी घेऊन ये म्हणलं. जा भूषणने म्हणा जोडी घेऊन ये म्हणा. जा. हो आणतो तिकडे. आम्हाला एक पॅन्ट घ्यायचा म्हणलं तर विचार करता आणि लोक 50,000 देता. आणतो ते बैल जोडी. आम्ही झुमऱ्या खायला आलो म्हणा इकडे. आता लागलं का पता पाती प्लेटा दिसल्या का म्हणा रातच्या त्या संत्र्याच्या माहेरले. काय मी आता इकडे येऊन राहिलो पण.
आता इकडे काय काम होतं म्हणलं याचं, येऊनच राहिलो होतो ना मी, दूध काढलं होतं, आलोच होतो घरी. आता चल घरी देतो आता. नाही ना हो, दुधाच नाही ना इकडे त्याच्या बरंच कोणत्या परेशानी तुम्ही ते आता ठेवा, मी काय म्हणत होतो. काय झालं म्हणा आता नवीन, हो ना, आता रात्री बहुतेक मला वाटतं उपाशी मेले ते, तर काय भांडणं घेणं झाले का नाही रात्री? मग जमलं मग ते जेवणाचं काही व्यवस्था लागली का नाही म्हणलं मग पाहुणे बाची तुमची? हे बा त्या भूतानं हे बा रस्ता खोर करून टाकला. बघा हे बा उपाशी मेला पाहुणा. आम्ही आता समजा तुरीच्या शेगा तोडल्या, दाणे काढले आणि भाजी बनवली, जेवलो. पण ते पाहुणा काय जेवला नाही. उपाशी मेला. एक तर थंड लागलं म्हणलं कोण होतं. थंड कोण होय काय सांगावं का, थैलीच्या थैली गायब केली वाटते बा. काय बोलून राहिला? थंड कसं असं थंड आणलं त्यांनी? काय तर सगळ्या सोयीनं आले होते ते काशा गिशा. मग काय तर आम्हाला बरे घ्या 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 प्यायला सर काय म्हणलं तिकडे. पडले काय झालं आमच्यासाठी बस इकडे तुम्ही गेल्यावर. कुठं गेलं बा कसं झालं एकच झालंय. मग ते आले तर कटावून आम्हाला बरे पाणी आलं, आम्ही काही पाणी आलं नाही. मग आला वापस तिकडे बरे पाणी आणले हो असं आहे तसं आहे. मग काय म्हणलं बा इकडे आमचं काय समस्या आमच्या आम्हाला बाई यातलं गायब झालं म्हणलं. असं कसं काय होते हे होते ते होते जो भडकला गाणी मसाला ते. मग गेला तिकडे ते थंड घ्यासाठी. थंड गायब राजा. थंड घ्या म्हणलं तर मग डोकंच पडायचं यायला त्याच्यावर. मग काय अशी भिरसली ना हो. 50,000 पाहिजे. गेला बा शेवटी तसा उपाशी देवला आपल्या देवताच्या खोपडी ते झोपला. मग अजून वाटलं नाही त्याच्या म्हणजे एवढे समजा भूत जेवते मग थंड घेऊन पाहिजे म्हणून नाही. पण जाऊ दे आता काय, आता त्याला इलाज काय, आता कोणाला बोलून काय लांबलं, आम्ही तुमच्या आधीच गेलो बा. जाऊ दे आता जे झालं ते झालं. कोण आहे आपल्या काय करायला लागते. नेलं त्याला चांगलंच केलं. पण आता आमच्या होते गायला फाशी राहिला. मग काय आपल्या जवळ बा देवलाल भाऊ कापूस भरून राहिले. मग काय त्या पावणे 50,000 द्यास लागते म्हणजे. ते काय आता इलाजच नाही. असं म्हणजे 50 मागूनच राहिला ते, म्हणजे ऐकूनच नाही राहिलं नाही. काय तर कापूसाची गाडी भरून राहिली ते. मी आलो पाहून. मी आलो काय हाला आता कसं करावं राजा. तुम्हाला म्हणलं विचारावं काय मार्गदर्शन. जवळ तण फुगेला असा चांगला तडशासारखा. तिकडे शिवलाल भोजे थांबेला येते. इकडे येतही नाही म्हणजे मी पैशाशिवाय. बाबरी इथपर्यंत झालं नाही म्हणजे शिवलालच्या घरी थांबला का ते? काय तर शिवलाल मग तिथं गेला ते इकडे आलाच नाही. तडशा सगळा फुगेला आहे ते. एक तर कोण होतं राजे ते खोपडी लावून घेतली बाहेरून. साखळी घेतली बाहेरून लावून. अदर यायची परेशानी. कल्ला अरे काय करू रे कसं करू रे. मिठा जोऱ्यानं द्यायला आली जोऱ्यानं काय करावं काय समजा नाही द्यायला. शेवटी वा डॅडी उडा होता म्हणजे वावरातली. त्यानं ते साखळी उघडली द्यायला बाहेर काढलं. सर पाहिले होते तेव्हा नदीकडे. मग तिथून आले ते शिवलालच्या घरी. मग आता ते कसं चिडला माणूस ते चिड्यावर. मग आता इलाज आहे का राखोरावर काढा माझं म्हणे आत्ताच पैसे पाहिजे. मग काय करा. तर मग आता काय शिवलालच्या घरी बसून आहे समजा नाही का. मग यायला म्हणे बा मला पैसे पाहिजे मग मी जाईन नाही असं आहे ते चालू. काय तर येतही नाही म्हणे मी. बघ तण फुगेला ते आता. मग काय करा आता. शेवटी आता डायलाच असतो म्हणे बा गाडी भरतो. कधी पुढे म्हणे 9:30 वाजता लाईट पाटला तिथं कापूस नेऊन दे म्हणे. तिथं मजूर ते देणार आहे. आता काय करता मग. आता याच्यात काय मार्ग काढा आपण, आता काय करा. आता ती देणारा तयार आहे, घेणारा घ्यायला तयार आहे. मग आपण काय मदतल्याने काय करावं. काय ना कसं हे बा त्याला आता तर पीक होऊन राहिलं. असं जर हे पैसे देत राहिले तर कसं होईल. तुम्ही याच्यातून काहीतरी एखादा तोडगा काढा तुम्ही. असं म्हणतो तू नाही का. बरोबर. हे बघ तू काय कर, देवलाल भोले म्हणा आपलं शांतराम भाऊ बोलावलं म्हणा तुम्हाला घरी. 15 मिनिटानं दूध वाटप झाला की बस मग मी बोलतो काय बोलास त्याला. काहीतरी बोला बा तुम्ही. मी सांगतो त्याला बोलावलं बा. तुम्ही त्याला चांगलं सांगा पद्धतशीर. पैसे काही देऊ नका. तेवढं पाहता काही करू म्हणा. सांगतो मी काय त्या जाय तू त्याला म्हणा 15-20 मिनिटांनी ये म्हणा चहा घेऊन लवकर. गाडी भरू दे काही विषय नाही त्याचा. येऊ दे बोलावते 15-20 मिनिटांना माघारी पाठवून द्यायला. काय काम होतं म्हणलं आता ते बोलावलं म्हणे झुंबर सांगे म्हणून म्हणलं गडबडीनं आलो. लवकर सांगा मला ते कसं कापसाची गडी न्यायची आता. पटकन ती इकून आता आपले जवळचे पैसे देणार आहे मला पहिले. अरे हो ना त्याच्यासाठी बोलावलं ना तुले. मी काय म्हणत होतो आता तू समजा किती रुपये मागून राहिला, जवळ किती मागून राहिला. 50,000 रुपये पाहिजे मी त्याच्या गाडीले. पण आता इतकं मन दुखू राहिलं पण इलाज नाही ना, द्या लागतेच ना. पण बहिणीच्या हात चपेला ना आपले. बरं समजा आता दिले 50,000. मग आता अजून उन्हाळ्यात मागितले तर मग अजून कसं. मग द्यास लागेल ना, द्या लागतेच ना दिले पैसे. आता मागितल्यावर द्यास लागते ना. असं म्हणजे मग दिवाळीला आला की पैसे, उन्हाळ्यात आला की पैसे. म्हणजे काऊन द्यायचे काऊन म्हणलं त्याला. काय ठेवी आहे का त्याची इथं ठेवी आहे का. अरे आता आमच्या बहिणीचं वावर नव्हतं का ते मला दिलं. त्याच्यानं मग ते कसं मागत राहते पैसे सांगा. मग आता हे असं जर दरवर्षी 2 टाइमले मागत जाईल 50,000 रुपये तर पीक किती होते म्हणलं तुला. पीक किती होते काय उडते शांताराम शेतीतली तुम्हाला माहित नाही का. मेहनत जर केली तर माणसाला 10-15 हजार रुपये एकरी उडते. तर त्याच्यात जर गारपीट म्हणा कोणतं जर काही आलं ना म्हणलं तर ते बी जाते आपलं. त्याच्यात हे आता समजा 2.5 चक्कर वावर आहे त्याचं. 50,000 दिवाळीला मागते, 50,000 उन्हाळ्यात मागते. काही ना काही आपलं कारण काढते. मग अशानं काय पुरणार आहे मला. तेच म्हणलं तू एक खेपचं कायमचं सोल्युशन काढ याच्यावर. कारण की हे असे जर देत राहायचे तर मग काय फायदा काय. याच्यापेक्षा मी तर म्हणतो बा त्याला देऊन टाक त्याचं ते वावर. ते वावर म्हणा तूच घेन तूच वाय म्हणा बा. आता मला पाहिजे नाही म्हणाय. तेच तर नाही सुचून राहिलं मला. मार्ग कसा काढावा हेच नाही समजून राहिला. मग काय आता शेवटी नाते संबंध येते ना मधात. नको करू फक्त एक काम करतो. हे कसं असते जितका माणूस नरम सापडला ऊस जेवढा गोड लागला तेवढा मुळासकट लोक खाल्ल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाला कसं असते माणसानं असं खंबीर राहायला पाहिजे. तू जर आता तुझी समस्या आहे तुलेच निपटा लागन. आम्ही काय करणार आहे याच्यातनी. आम्ही समजावून हे ते काय चालते का याच्यातनी स्वतःचा संघर्ष स्वतःच करावा लागन. तू याच्यातून मार्ग स्वतः काढू शकतं. तुले खंबेटोक व्हावं लागन. त्याला पैसा असा खडकू द्यायचा नाही. पैसे देत नाही म्हणा मी माझ्यानं पैसे देणं होत नाही. मला मागचं कामं नाहीत का मला शेतीचे. आम्ही मेहनत करायचे आणि तुले पैसे द्यायचे का म्हणा आम्ही.
पण आपण असं कसं बोला वाटते का हो आपल्यापेक्षा मोठा आहे बहीण आहे असं बरोबर वाटते का? नाही नाही, मग त्याचाच फायदा घेऊन आला ना ते. मग त्याला माहिती आहे ना दबते म्हणून. हे तुम्ही जर का दबले नाही ना, मग हे स्वाऱ्या गिऱ्या हे पहिले आल्या तर आपल्याकडे काऊन आल्या आता? हा हो, आपले दाबून पाहिले लोक, आपल्या लोकांना वाटे जाऊ दे बा येते आणि चालले जाते. आणि काही दिवसांनी येऊन राज्यच केलं ना मग त्यानं. हा म्हणून म्हणलं हे उद्या येऊन तुझ्या मानगुटीवर बसणारं भूत आहे. हे जर तुला भूत उतरायचं असेल तर तुला खंबेटोक व्हावं लागल. स्पष्ट त्याला नकार देऊन दे, पैसे देत नाही म्हणा, काय करायचं ते करून घे म्हणा. असं म्हणा नाही. मग मग जमन का तालबत? तुला सांगतो ना, त्यानं जेवढा आवाज वाढवला त्याच्यापेक्षा आपण थोडासा शिल्लक वाढवला का नाही, पुढचा मागं सरकते असं आहे ती. मग ते कसं आहे त्याला माहित आहे, ऐकते ना बा, दबते ना. जितकं दाबलं तितकं दबून राहिलं ना, असं आहे ना त्याचं. तू फक्त जरासा आवाज वाढव आणि एक फोन लाव त्याला. त्याला लावू नको सध्याशी, त्याला ते पैसे देऊच नको. अजून कापूस शिकला का आता? ठीकच आहे, आता गाडी घेऊन चाललो तुम्ही. बरं ठीक आहे मग. हे बा कापूस तसाल तसाच राहू दे. त्याचा जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत त्याला काहीच म्हणू नको. त्याचा फोन आला की त्याला सांगून दे पैसे देत नाही म्हणा मी. लागेल तर तुझ्या वावर तुझ्या नावानं करून देतो म्हणा. ते करतही नाही घेतही नाही. काऊन की इथं वावर घेणं का सोपं आहे का त्याला? आपण कोणतरी घेऊ देतो का, कोणाला घेऊ देणार का वावर? ते तर आहेच म्हणा. मग तसं म्हणू का बस अशी धवस देन तू. येस म्हणा, तू तुझ्या नावानं करून देतो म्हणा वावर. कोण घेते तर पाहतोच म्हणा त्याला. जरासा आवाज वाढव तू, जरासा डेअरिंग फुल पहिल्यासारखा जरासा. बरं ठीक आहे मग. आता हे बा तुम्ही म्हणता तसं जातं, एक खेप्याचं एक घा दोन तुकडे करावं लागते. नाही तर हे दरवर्षी जर अशी निंत मला पुरं लंबच करणी करू का कसं पाहतोस ते आता. बस तेवढंच काम कर तू. यावेळेस त्याला फक्त एक खेप गरम धुपाटणं दिलं की डबल ते हे बा म्हणजे चवणीच नाही करत ते. येऊ दे त्याचा फोन, नंतर तू पाय बरोबर काय करत ते. बरोबर पाहतो मग. आता हे लय झालं आता नाही का? ठीक आहे मग. आता तुम्ही काही करून राहिले नाही ते बा, एकदम फर्स्ट क्लास बनवलं असतं मी आज. पण आता काय तुम्ही ऐकून नाही राहिले, जायचं आहे म्हणता. पण काय देवला तर फोन नाही आला आता. 10-10:30 होऊन राहिले, पण काय पैशाचं काय इकला का नाही कापूस त्यानं? हो ना, तेच विचार करून राहिलो. तुम्ही घास खायला नाही चालला मला पैसे आणा ना आतापर्यंत, अजून का झाला नाही. पहा ना एखादा फोन लावून पहा ना. मग आता आम्ही चाललो म्हणा. आता दुर्गा जेवण राहिली. तुमचं जेवण झालं की मग कसं तुम्हाला निघा लागेल ना. नाही मी नाही लावते, मी तर बोलतच नाही त्या संग. तुम्ही लावा फोन त्याला. त्याला फोन लावा म्हणा, ते पैशाचं काय झालं म्हणा. काय करा आता, तुमच्यासाठी करतो मी. नाही तर आता माहीच बहीण आणि माझ भाऊ. बरं ठीक आहे बा, लाव तुम्ही काय तर. हॅलो बोल म्हणलं. हॅलो बोल म्हणलं बोल. अरे काय देवलाल, कसं काय ते पैशाचं कसं म्हटलं? ते पाहुणे थांबेल आहेत, जेवण आलं म्हणलं वाटतं त्याचं. निघणार होते ते, गडबड करू राहिले तर पैसे घेऊन येईल लवकर. पैसे का? नाही पैसे देत नाही म्हणा. पाहुण्याला सांगून दे. पाहुणे आहेत का तिथं? फोन दे त्याच्याजवळ. देत नाही म्हणते पैसे. काय आहेत आता? काय विचार बदलला तर पाहा काय. बोला तुम्हीच बोला. असा देत नाही पैसे? काय काय रे बा देवलाल, काय पैसे देऊन नाही राहिला म्हणतो तू? काऊन नाही देत? काही असो, पैसे नाही आहे मापाशी. माझ्या बजेट नाही आहे आता. बाबाचं ऑपरेशन करावं लागते, मला घर बांधणं येईन माय. पैसे नाही आहे मापाशी. काय बोलून काय राहिला तू? काल म्हणे देतो म्हणे, आता म्हणून राहिला नाही. आता लोक थांबून ठेवलं मला तो. अरे मग सांग ना तसा देत नाही म्हणून. अरे का मग वावर काय घेतलं का? एवढं वाटतं तुला तर? अरे घेऊन जा ना बाबा, ते तुमचं 2.5 एकर वावर आहे, ते मला पाहिजे नाही. ते घेऊन जा म्हणलं. ते लवकरात लवकर तुमच्या नावे करून देतो मी. आताच चला, तयारी झाली असेल तर या घरी या म्हणलं लवकर. गाडी करून चालले जाऊ. तुमच्या नावाने करून द्या जाय. ते डोकं खाणं बंद. डोकं खाणं बंद म्हणजे असं कसं काय करून राहिला तू? अरे फक्त 50च दे ना बाबा. वावर घे ना, तूच घे ना. मला मी काय जास्त मागून राहिलो का तुले? नाही ना, होऊ शकत नाही ना माय. दर दिवाळी तुम्हाला 50, उन्हाळ्यात 50. मग काय मी काय काय निरा काय हलगो मालगोच करू का? रात दिवस वावरायनं मरू, तिकडे पाणी देत बसू. आणि तुम्हाला आलं पीक देऊन टाकलं. काय नफा शेतीत नाही माहित नाही का? लवकरात लवकर म्हणलं तुम्ही काय आहे तर तुमच्या नावाने करून घ्या. आणि तुमचं ते कोण घेते त्याला विकून टाका. माझ्या डोकं काही खाऊ नका आता. तुलाच भडकलं राजा. अरे बाबा, अरे काय भांडणं करून राहिला तू राजा? हे पा म्हणलं मी काय म्हणतो, फक्त 50 देऊन दे. डबल मागणार नाही ना मी. अजिबात नाही. हे बा रुपया द्यायचा नाही. याचं असं म्हणलं सुकानं दिवाळी करत जा, उन्हाळ्यात येत जा रसाईले. सुकानं आम्ही साडी चोळी काय घ्यायची ते घेऊ. असं म्हणलं पैसे अजिबात मागायचे नाही. दिले की तिकडे वापस दिले का तुम्ही आजलो? आज रुपया वापस दिला का म्हणलं कोणता? आता लय रन्नावं लागला तू. आता सोडत नाही मी. माय वावर मला देऊन दे मग त्या. मी इकून टाकेल का कोणाला? झालं ना आता. तुला काय समजदारी सांगू राहिला, ऐकून नाही राहिला तू. जास्तच बडबड करू राहिला. आलो मी घरी आता. काय 2 मिनिटांनी थांब, तिथंच थांब म्हणलं. काय चाल म्हणलं, आजच्या आज मानावर वावर करून देते. चल दुर्गाला आवाज देतो मी, चालले जाऊ. या लवकर या, फटकन या. काय म्हणते ते? लय आवाज वाढवला होता त्यानं. काय म्हणे काय म्हणलं? आता मी फोनवर जेवता ऐकलं तर म्हणलं काय म्हणते मला देवलाल. काय बोलते, एकदम बिपारल्यासारखंच करू राहिला. ते म्हणते वावर नावानं करून देतो म्हणते तुमचं, मी पैसे देत नाही, मला मागायचे नाही म्हणते. जरा लयच गरम बोललं ते. हो का? मग आता कसं काय करा म्हणलं? पाहिजे बाबा ते जरासं कसं म्हणलं बोलत नाही म्हणलं, लय बोलते बरं ते. जरा कसं म्हणलं काय शिवला काय करू म्हणलं दादा? मी काय म्हणतो जवळ बापू, थोडंसं इंजन लय भडकलेलं दिसून राहिलं मला. आवाज येऊन लक्षात आलं माहिती त्याच्या. कसं आहे ते काही मग आव नाही पाहत ना ताव नाही पाहत. गोटमार सुरू करते ते. म्हणून म्हणलं यावेळेस थोडंसं तुम्ही माघार घ्या. नाही तर काय होईल, ते मोठं कठीण काम होऊन जाईल. मारामाऱ्या होईल पोलीस स्टेशनच्या हे ते बाकी. म्हणून म्हणलं थोडंसं जरा तुम्ही दबून राहा. पण नंतर मग आपला फणा बाहेर काढायचा. सध्याचं तुम्ही थोडंसं इथून निपटून घ्या. असं म्हणता मग नाही का? ते तर म्हणून राहिला वावर नावानं करून देतो म्हणते. अरे वावर हे बा काय करतं ते घेऊन, काय उरून राहिलं वावरात नाही बसला तिथून येऊन करता का तुम्ही? मग नसते पण कोणी घेत बी नाही ते वावर, कारण की कोणाला विरोध पत करायचा आहे. कोणी वावरही घेत नाही, तुम्ही इथं करू बी नका. सध्याचं फक्त जरा आता शांततेनं घ्या आणि निपट्ट करून मजाक करून घराकडे चालले जा. तसंच करा. हे बा मी म्हणतो ना, मला माहिती आहे त्याचा लहानपणापासून. लय कसं आहे ते, एक चपका त्याचा दिमाग तपला ना, लय खराब काम आहे. म्हणता नाही हो का? हो लेखाचा गरीब म्हणता काही सांगता नाही ना, फालतू काय माझ्या डोकं फोडायचा. हे बघ काही बोलायला पुरतच नाही त्या विषयावर. तुम्ही आता जा त्याला म्हणा काय आले का म्हणा, असं तसं करून निपटत घ्या. जेवण करून लवकर निघा. फालतू भानगडीत पडू नका आता शिल्लकच्या. पुढे पाहते ते काय करायचं ते मग असं करा नाही का? मग 50 समजा राहू द्या लागेल यावेळेस. नाही 50 नाही बा, 5 रुपये नका मागू दिले. लवकर जा आता सटकं. जा पटकन मोकळे करा.
चला म्हणलं कुठे चालायचं आहे तहसीलवर चालायचं ना चला बाबा तयार आहे आई तयार आहे माझ्या घरची तयार आहे लवकर आत्ताच्या आत्ता बिलकुल नावानं करून द्यायचं तुमच्या तेवढी चक्कर करा तयारी करा लवकर चला या आम्ही ऑटो सांगितलेला आहे पहिले बोल भडकेल दिसते बाबा अरे काय कसं काय बोलून राहिले कसं मामाजी काय आहे झुंबर हा काय आहे ते आहे ते हे बोलूच नका तुम्ही 7-12 ऑटो काढलेला आहे म्हटलं सटकन चला फटकन तुमच्या नावावर पलटी मार तुम्ही ते काय खर्च येईल ते मीच भरतो ते आता एक खेपचा चला लवकर फटकन चला या तुम्ही काय नेऊन राहिले बाई काय नाही तर म्हणलं अरे काय बाबा म्हणलं देवलाल काय मजाकीच्या गोष्टी फालतूच्या काय भांडणं करणं काय आहे म्हणलं सांग ना यायले चांगलं म्हणजे काय आता तू सांग ना आता काय आता दरवर्षी जर 50-50 आता मी असे देत जाऊ तर मी काय आम्हाला घरदार नाही का आमचं कुटुंब नाही का आम्ही काय करा मग पण मी म्हणलं काय ते विषय तर काय विषय काय म्हणलं विषय मला माहिती नाही काय विषय भांडणं काय आहे भांडणं काय म्हणजे 20 एकर जमीन असून तुम्ही मला 50,000 रुपये दरवर्षी मागून राहिले आता हे गाडीसाठी 50,000 दे आता बाबाची तब्येत नाही बाबाला न्याय लागते डोळ्यासाठी अजून मला आता घरादाराचं पाहा लागते पोट्याचं शिक्षण आहे घर खर्च आहे अजून शेतीला लावायला पैसा नाही माझ्याजवळ तुम्ही पैसे मागसान तर आम्ही काय जीव द्यावं का आम्ही पण मी काय म्हणून राहिलो का अरे माझं 20 एकर जमीन आहे एवढा मोठा कापूस आहे मी म्हणलं बा कसं आहे 50,000 सध्याचे फक्त माझ्या कापूस शिकेपर्यंत दे म्हणलं होतं असं म्हणलं मी तुले नसन तर काय इतकं गरम व्हावं लागते का हे बा लागलं तर मी देईन तुले अडचण नसली तर पण असं काही एवढं गरम होऊ नको म्हणलं मामाजी काही काळजी करू नका ऑपरेशनचं बी मिस पाहिजे असा विषय नाही देवलाल काय म्हणलं जवळ नाही ना तसे हो ना विनाकारांच्या गोष्टीसाठी आपले वाद करणं नाही ते काही अडचण नाही मला असलं मी आणलं बा आहे का असं मला काही एवढं कल्पना नाही बरं चला आता मग आता आम्ही कसं निघतो म्हणलं गाडी आमची आता तयार आहे जेवण घेऊन केलं म्हणलं आम्ही नाही तसं नाही म्हणा जेवणा खावण्याचं हे नाही आता पाहुणचार करून राहिलो आम्ही पाहुणचार करून जा नाही हे बा देवला तसं नाही ना टाईमच नाही राहायचे हे बा वावरा शिवराचे काम आहेत आता शिवलाला जेवण तिथं केलं आता काय डबल चढशील ना मी आता तसं काही नाही बरं विषय राग नको म्हणू आपल्या बोलण्याचं कसं जवळ मिळणं शेवटी नातं तसं असते हो ना तिथं आहेच म्हणा जाऊ दे आता काय जाऊ दे माय जरा असं कसं बोलण्यात तिथे जरा शिल्लकच झालं नाही होते ना ते येते ना माणसं राग येत असते तसं आता मला आता जर जवळ असं जर केलं तर मला नाहीत करा जाऊ दे झालं ते झालं गेलं पार पडला सगळं गंगेला मिळालं चला म्हणलं मामाजी येऊ मग आता मी येतो चला मग बरोबर या बाबा मग हो काही हरकत नाही हो या कसं याच्यातच गोळा बरा असते मग काय बसले आपले पैसा पैशाला संबंध खराब होते माणसाची चला येतो देवला येतो मला जगर काही काळजी करू नको बाबा चला येतो मग आम्ही